वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा. पन्हाळा तालुक्यातील सातवेगाव परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या, रानडुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच पाळीव जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका गायीची शिकार केल्याची घटना घडली असून शेत शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना अचानक वन्य प्राण्यांचे दर्शन होत आहे. तसेच मानवी वस्तीतही बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे. रानडुकरांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कुत्रे आणि इतर पाळीव जनावरांवरही वन्य प्राण्यांकडून हल्ले होत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव अशोकराव पाटील यांनी पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांना निवेदन देण्यात आले. सातवेगावामध्ये बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत. त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 दिवसापूर्वी रामचंद्र खामकर यांच्या गायीचा मृत्युमुखी पडली गाय, आणि असेच वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाण्यास मजूर येणं झालात, शेती कामासाठी मजूर मिळून झालात. त्यामुळे या बिबट्याचा किंवा रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आम्ही वन विभाग पन्हाळा येथे सर्व शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आज आलो आहोत. यावेळी विजय सावंत, वसंत वरपे, रंगराव शिपुगडे, उत्तम शेलार आणि संजय आंबरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.